रामकृष्ण हरी कृष्ण रिटर्न नाही मिळणार ना मॉनिटर तिकडे केल्यावर. हॅलो, मॉनिटर मिळतच नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. रूपा पाहता लोचनी सुख झाली हो साधनी झाले हो साधनी सुख झाली हो साधनी
अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रदीप्तदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी विजय नहाटा फाउंडेशनच्या वतीने महिला मेळावा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही सेवा, मी कीर्तनकारच आहे परंतु आज या ठिकाणी आपल्या समोर एक व्याख्याती म्हणून मला बोलवलं, पण म्हटलं व्याख्यान करायचं पण ते व्याख्यान पण थोडस म्हणजे तुम्ही फक्त व्याख्यान ऐकलं असेल पण संगीत व्याख्यान कधी ऐकलं नसेल, म्हणून आज आपल्याला व्याख्यान करायचं संगीत, कारण मी कीर्तनकार आहे त्याच्यामुळे व्याख्यानाचा माझा काही संबंध येत नाही. पण तरी सुद्धा आमच्या शुभांगीताई मिलिंद भाऊ सूर्यराव यांच्या वतीने त्यांनी मला कॉल केला की ताई तुम्ही कीर्तन करता, मग आमच्या महिलांकरता एक उपक्रम तुमचा आणायचा आहे, कारण मी कीर्तनातून शक्यतो माझ्या कीर्तनातून म्हणजे समाज हा परमार्थाकडे कसा येईल किंवा समाजामध्ये बदल कसे होतील याच्यात थोडस आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आज या ठिकाणी आपल्या नाहटा साहेबांनी आणि या आपल्या नाहटा फाउंडेशनच्या अध्यक्षा आमच्या आदरणीय गार्गीताई रोहन नाहटा या देखील अतिशय गोड आणि प्रेमळ स्वभावाच्या, मायाळू स्वभावाच्या, म्हणजे ज्या वेळेला मी त्यांचं त्या बोलत होत्या वक्तृत्व ऐकत होते म्हणजे अतिशय प्रेमानं अतिशय मायेनं सगळ्यांना जवळ करून त्या मनापासून बोलत होत्या. आणि त्याच्या अगोदर त्या ऍडव्होकेट मॅडम सुजाता मॅडम ना त्यांनी आपल्या समोर अतिशय गोड असं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याही फार छान बोलत होत्या. म्हणून आमच्या शुभांगीताई सूर्यराव यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला, त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही सर्व महिला मंडळी या कार्यक्रमाकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तसं तर आपली वेळ मला वाटतं 3:30ची वेळ मला दिली होती, पण आम्ही चालू 4:45ला, खूप ट्रॅफिक लागली त्याच्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. त्याबद्दल माझ्या सगळ्या माता भगिनींची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते. जास्त वेळ घेणार नाही, आपल्याकडे फक्त आता एक पाऊण तास शिल्लक राहिलाय आणि पाऊण तासामध्ये तुम्हाला जेवढं देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी तुम्हाला देणारच आहे. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली सगळ्या माझ्या माता भगिनी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. तर संत महात्मे तुम्हाला आम्हाला नेहमीच एक परमार्थाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून की आताच्या काळामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याशिवाय तुम्हाला मला कुठल्याही प्रकारचा पर्याय राहिलेला नाही. आणि आज देवाचं चिंतन हे तुमच्या माझ्याकरता सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर संत महात्मे तुम्हाला मला जर देवाचं नामचिंतन करण्याचा आग्रह करताय तर तसं त्याप्रमाणे माईबापांच्या आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार देखील पाहिजे. कारण का माईबाप ज्याप्रमाणे संस्कार करत असतील ना त्याप्रमाणे आपली मुलंही घडत असतात. म्हणजे एखादा छोटा मुलगा म्हणजे एक मातीचा गोळा असून त्याला घडवण्याचं काम त्याची आई करत असते. मग आई ज्याप्रमाणे संस्कार करेल, बाप ज्याप्रमाणे त्याला शिकवेल त्याप्रमाणे आपली मुलंही समाजामध्ये घडत असतात. हा समाज आपल्याला घडवायचा आहे, हा समाज आपल्याला एका वेगळ्या मार्गाने न्यायचा आहे. आणि महिलांकरता सांगेल जीवन जगत असताना भगवान परमात्म्याने आपल्याला जेवढं दिलंय त्याच्यामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला समाधान म्हणायचं. घर, बंगला, गाडी, ऐश्वर्य, संपन्न हे सगळं ज्याच्या त्याच्या नशिबाने माणसाला मिळत असतं. पण विनाकारण एखाद्यावर बघा काही लोकांचा नेहमी दुसऱ्याचं वाईट करण्याचाच विचार असतो. पण कृपया करून सांगेल अजिबात कधी कोणाच्या वाईटावर राहायचं नाही. कारण का आपण दुसऱ्याचं वाईट करायला गेलो की आपलंही वाईट होतच असतं. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपण त्या खड्ड्यात जाऊन पडणारच. काही लोक म्हणतात बघा त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच्या तोंडाला काळा लावायचंय, पहिले तुझे हात काळे होतील नंतर त्याचं तोंड काळं होईल. तसं होईल का? नाही. मग दुसऱ्याचं वाईट करायला गेल्यानंतर आपलं वाईट कसं होतं? एक आपल्यातलंच एक उदाहरण देऊ तुम्हाला सांगते. महिला मंडळ, एका गावात 2 जण नवरा बायको राहत होते. त्यांच्यामध्ये त्याची आई, ती बायको म्हटली का हो आपण 2 नवरा बायको, आपल्या पोटी मुलबाळ नाही आणि तुमची आई, बरं तिचं आता वय झालं, बरं या म्हातारीच्या पायी कुठे 4 दिवस गावाला जाता येत नाही, कुठे मुक्कामी राहता येत नाही, हिचा उपयोग तरी काय? त्याने सांगितलं अगं ती आई आहे माझी. बघा आताच्या काळामध्ये एकुलता एक मुलगा असतो पण एका सासूला सांभाळायला सुनबाई तयार होत नाही. असं करू नका. तुम्ही जर तुमच्या सासूचा जर छळ केला ना आपली मुलं सुद्धा तेच बघतात आणि त्याच अनुकरण नंतर करत असतात. मग तिने सांगितलं तुमची आई मला घरात नकोच, रोज ती भांडण करायची. मग त्याने विचार केला मग काय करू? म्हटलं तुला माझ्या घरात नको, मी करू तरी काय? ती म्हटली असं करा
गावाच्या बाहेर आपली मोठी शेती आहे, त्या शेतीचं रक्षण करण्याकरता तुम्ही आईला ठेवा, जेणेकरून आई शेतामध्ये राहायला गेली का आपल्याला कुठेतरी 2-4 दिवस फिरायला जाता येईल. त्याने आपल्या बायकोच्या सांगण्यानुसार आपल्या आईला शेतात एक झोपडी बांधून दिली. पण परिणाम असा झाला, मुलगा सकाळी कामाला चालला की आईला डब्बा द्यायचा, संध्याकाळी कामावरून आला की परत आईला डब्बा न्यायचा. ती सांगते का हो तुम्हाला किती त्रास, दिवसभर ऑफिसचं काम, सकाळी डबा द्या संध्याकाळी डबा द्या. तू म्हटलं का ग, तुला माझी आई घरात नको, बरं तिकडे शेतातही नको, मी करायचं तरी काय. ती म्हटली बघा मला असं वाटतं तुमची आई एकदाची मारायची. तू म्हटलं सोपी गोष्ट आहे का ग, आईला जर मारलं तर उद्या जेलला जावं लागेल. ती म्हटली तुमच्या डोक्यानं नाही माझ्या डोक्यानं मारायची. तो म्हटलं कशी. ती म्हटली बघा सांगते पटलं तर घ्या नाही तर सोडून दे. ती म्हटली मला असं वाटतंय की तुमची आई गावाच्या बाहेर झोपडीमध्ये एकटीच राहते. रात्री 12 वाजता तुम्ही गाडीवर एक रॉकेलचा ड्रम घेऊन जा, झोपडीवर होता, सकाळपर्यंत कुणालाच काही माहिती पडणार नाही, सकाळपर्यंत तुमची आई गायब. आता याने बायकोच्या सांगण्यानुसार तो गाडीवर रॉकेलचा ड्रम घेऊन निघाला. आता ज्या अर्थी तो आपल्या आईला मारायला निघाला त्या अर्थी तो बायकोचा कोण होता माहिती तुम्हाला. सगळीकडे म्हणतात ना बायकोचा बैल नका म्हणू, ऐकणारा होता असं मला म्हणायचं होतं. तुम्हाला काय म्हणायचंय म्हणा. आता तो बायकोचा ऐकणारा होता, गाडीवर निघाला, एक रॉकेलचा ड्रम घेऊन तो निघाला. झोपडी जवळ जायची वेळ, पण असं म्हणतात देवतारी त्याला कोण मारी. मुलगा झोपडी जवळ जायची वेळ आणि तेवढ्यात शेजारच्या शेतामध्ये गायी आल्यामुळे त्या हाकलण्याकरता ती आई त्या शेतात गेली आणि तेवढ्यात मुलगा झोपडी जवळ गेला. त्याला वाटलं आई झोपडीत आहेत की काय. त्याने घाईघाईने रॉकेल ओतलं, झोपडीला आग लावली. आई सगळा लांबून प्रकार बघत होती. आईच्या लक्षात आलं ज्या अर्थी माझ्या मुलाने मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी हे कारस्थान माझ्या मुलाचं नाही तर माझ्या सुनबाईचंच असणार. ती आई म्हटली सुनबाई अगं मला मारायला बघते ना, आता तू मरते का मी आधी मरते हेच मी बघते म्हटली. ती सासूबाई एवढी हुशार 15 दिवस गावामध्ये गेलीच नाही, गावातल्या कुठल्याही माणसाला दिसली नाही, जंगलामध्ये एका झाडावर ती लपून राहिली. इकडे मुलाने आई गेली म्हणून तिचा 10वा काय 12वा काय 13वा काय कीर्तन काय प्रवचन काय सगळ्या गावाला अन्नदान काय सगळे विधी पूर्ण झाले. आणि 15व्या दिवशी ती सुनबाई नवऱ्याला म्हणते अहो बरं झालं तुमची आई गेली, जीवनातली कायमची कटकटच गेली. आता 15व्या दिवशी त्या गावात झाली चोरी. चोराने एका घरातून 4-5 लाख रुपये जमा केले आणि पैसे मोजण्याकरता जंगलात गेले. बरं गेली तर गेली नेमकी त्या म्हातारीच्या झाडाखालीच. आता 2-2:30 वाजता रात्रीच्या वेळेला त्या पैशाचे 4-5 वाटे केले. त्याच्यातले एक चोर म्हणतो काय रे या गावातून आपल्याला 5 लाख रुपये मिळाले, या 5 लाखातला पहिला वाटा कोण उचलणार. रात्री 2:30 वाजता म्हातारी झाडावरून म्हणते याच्यातला पहिला वाटा मी उचलणार. असं म्हटलं चोर थांबले का. भूत भूत म्हणून जे पळत सुटले ना 5 लाख रुपये टाकून पळाले. म्हातारी हुशार झाडावरून खाली उतरली, 5 लाखाचं गाठोडं घेतलं, डोक्यावर बांधलं आणि डोक्यावर घेऊन आपल्या घरी गेली. दारावर थाप टाकली, मुलाने दार उघडलं, मुलगा घाबरला. मुलगा म्हटला का गाई अगं झोपडीला अचानक आग लागून तू स्वर्गात गेली होती आणि स्वर्गातून परत आली कशी काय. आई म्हटली बाळा कसं आहे ना झोपडीला आग लागून मी स्वर्गात गेले, स्वर्गात तिथे तुझे वडील भेटले. आई बाबा भेटले का ग म्हटली हो. बाबांनी सांगितलं माझ्या पिंट्याची परिस्थिती कशी आहे. मी सांगितलं फार वाईट आहे, 2 वेळेचं अन्न सुद्धा खायला भेटत नाही म्हणून पिंट्या तुझ्या बापाने एवढे 5 लाख रुपये घेऊन पाठवले, 2-4 दिवस राहणार आहे आणि परत स्वर्गात जाणार आहे. सुनबाई म्हटली सासूबाई स्वर्गात तुम्हाला यांचे वडील भेटले, माझ्या आईबाप नाही का भेटले. म्हातारी म्हटली भेटली ना. कसे आहेत होते अगं काय सांगावं त्यांची अवस्था. यमाने तर त्यांना नरकात ढकललं, यम त्यांना इतका मारतोय इतका झोडतोय. पण त्यांनी सांगितले वेहिनीबाई तुम्ही चालल्या ना गेल्याच वर्षी तुम्ही 4 दिवस थांबा आणि आमच्या मुलीला जरा आम्हाला स्वर्गात भेटायला पाठवा. अर्धवट बुद्धीची होती ना. म्हटली मला भेटायला बोलवले. म्हटली हो. मग म्हटली सासूबाई तुम्ही आल्या ना तर तुम्ही 2-4 दिवस थांबा, त्यांचा डबा पाणी सगळं करा. म्हातारी म्हटली त्याचं डबा पाणी मी सगळं करते, तू फक्त एकदा स्वर्गात जाऊन ये. ती म्हटली सासूबाई मी जातेच, पण जायला रस्ता कुठून, उजवा डावा राईट लेफ्ट किती टन मारायचे. सासूबाईने सांगितलं 1ही टन मारायचा नाही. मग जायचं कसं. काही नाही म्हटली सोपी गोष्ट, मी कशी झोपडीमध्ये बसली माझ्या मुलांना आग लावली तशी तू पण झोपडीमध्ये बस, नवऱ्याला आग लावायला सांग. एकदा का झोपडीचा तुझा धूर झाला का धुराधुराने माणूस वरती जातो, आई बापाला भेटतो, 4-5 लाख रुपये घेतो आणि परत खाली येतो. म्हटली सासूबाई
तुम्ही जाऊन आल्या, तुम्ही 5 लाख रुपये घेऊन आल्या, मी पण जाते आणि मी पण 5 लाख रुपये घेऊन येते. म्हातारी म्हटली तू एकदाची जा. झोपडीमध्ये बसली, नवऱ्याला आग लावायला सांगितली, सगळे चटके तिने सहन केले. जसा का झोपडीचा तिचा धूर झाला आणि जशी धुराधुराने वरती गेली तशी परत खाली आली का? मारायला कोणाला गेली? मरावं कोणाला लागलं? म्हणून दुसऱ्याच्या वाईटावर कधी टपायचं? दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की आपलं वाईट हे म्हणून संत महात्मे म्हणतात बघा, आपल्या जीवनामध्ये कर्म नावाची गोष्ट बंधनकारक आहे. काही काही लोक जीवन जगताना बघा पटकन एखाद्याला दोष देतात. महिला मंडळींचं तसंच, ताई आमचं फार चांगलं होतं पण ते निधीनं माझं वाटोळ केलं म्हणता की नाही? ती फक्त निमित्त मात्र होत असते. तुमचं वाईट हे तुमच्या कर्माने होत असतं. आपलं वाईट करणाऱ्या जगात कोणीच नाहीये. आपलं वाईट आपल्या कर्माने होत असतं. बघा आपलं वाईट आपल्या कर्माने कसं होतं बघा, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं बोलायचंय. बघा, एका गावात एक मनुष्य रस्त्याने चालला होता. रस्त्याने चालता चालता एका आवारात त्याला एक आंब्याचं झाड दिसलं. आंब्याचं झाड दिसलं, त्याने आजूबाजूला बघितलं, कोणी दिसत नाही. एक आंबा चोरला तर काय फरक पडतो, म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता तुम्हाला बोलायचंय, आंबा बघितला कोणी? बोला ना. आंबा बघितला कोणी? डोळ्याने. चालत गेले, पाय तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव घेतली, जिभेने गेला, पोटात तृप्त झालं, मन तृप्त झालं. म्हटलं वा, आंबा किती गोड लागतोय. तेवढ्यात घर मालकाने बघितलं, त्याने एवढी मोठी काठी आणली आणि त्याच्या पाठीमध्ये काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? कारण आंबा कोणी बघितला होता. आता अर्ध पाकिट तुम्हालाच. म्हणून ज्याचं कर्म अजिबात कोणाला दोष द्यायचा नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात की आम्ही तुम्हाला उद्धाराचा मार्ग दाखवतोय आणि तुम्ही एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर हे जरी नाही का Thank you.
बसून घ्या बसून घ्या. वा वा वा, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. अजूनही म्हटले असे पण नको, एखादीच्या पटकन अंगात येऊ. बायकांचं फार अवघड आहे. असंच एका गावात कीर्तनाला गेले, लोक म्हटले ताई अजून म्हणा अजून म्हणा अजून म्हणा. मी म्हटले आणि तिकडून असे जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा. येऊन ती स्टेजच नाचायला लागली. म्हटलं मावशी थांबा. तिने माईकच घेतला. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. त्या मावशीची कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी माझी पिशवी. हातात दिली त्या गप्पन खाली जाऊन बसली. अंगातलंच गेलं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये अवतार घ्यायला तयार. म्हणून ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलोय ना, हा संसार तुम्हाला मला प्रत्येकाला आनंदाचा करायचा आहे, सुखाचा करायचा आहे. कारण का, हे आयुष्य म्हणजे हा मनुष्य देह जो काही आहे, तो मनुष्य देह तुम्हाला मला पुन्हा आवाज हॅलो हा मनुष्य देह ह्या जगामध्ये तुम्हाला मला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. काही काही लोक म्हणतात ताई आम्ही खूप छान संसार करतो बघा, पण आपल्यापेक्षाही सुंदर संसार करतात, त्याला पशु पक्षी आणि प्राणी म्हणतात. आपणही संसार करतो, पण आपला संसार जर बघितला, अरे संसार संसार सात वाचल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बशी आरामशीर कप फिरे घर घर. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, जिथे सुखाला होकार तिथे दुखाले नकार. हा संसार कसा आहे बघा. म्हणजे ज्या वेळेला एखादी नवीन मुलगी भाकरी करायला बसते, भाकरी करायला बसल्यानंतर पहिला तव्याचा चटका लागल्याशिवाय ती मुलगी भाकरी शिकू शकत. पहिला चटका तिला लागणारच. म्हणून आयांनो आपल्या मुलींना जरा भाकरी करायला शिकवा. मी मागच्याही कीर्तनामध्ये म्हटले होते ना, आताही सांगेल की काही काही मुली म्हणतात काय अवघड आहे स्वयंपाक करायचं, युट्यूबला बघितलं की झालं. एका मुलीचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती गेली, सासूबाईने सांगितलं सुनबाई सकाळी सकाळी आमच्या घरात नाश्ता लागतो, काहीतरी कर. काही नाही म्हटली, पटकन 5 मिनिटात थालीपीठ करते. येतं का तुला? काही नाही म्हटली, युट्यूबला बघितलं की 2 मिनिटात. आता त्या सुनबाईने युट्यूब चालू केलं थालीपीठची रेसिपी. आणि त्या म्हणजे रेसिपीवाल्या माणसाने सांगितलं आता असं करा, तव्याच्या बुडाला खालून थोडंसं तेल लावा. तिने असं तवावरती उचलला, खालून तेल लावलं,
तवा ठेवला, वरून पीठ टाकलं, पिठाचा कोळसा. आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर. कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही हो, त्याच्याकरता सायाच करावं लागतात. आणि दुसरं म्हणजे अरे संसार संसार जसा कबशीचं घर, बशी बशी आरामशीर कप फिरे घर. बघा आपल्या घरामध्ये, किचन घरामध्ये कपशीची जागा जर बघितली तर बशीची जागा मांडणीमध्ये कुठं असते हो? बशी अशी आरामात पाठ टेकून बसलेली असते, असते की नाही? पण कपाचा दांडा मात्र रात्रंदिवस लोंबकळतात. आता ती बशी म्हणजे ती आपल्या संसारातली चहा प्यायची कप बशी नाही. बशी म्हणजे महिला मंडळ आणि कप म्हणजे पुरुष मंडळ. आजही तो बिचारा ती बशी काय करते, सकाळी उठते, त्याला डबा बनवते, तो कप एकदा कामाला गेला की हातामध्ये रिमोट सोप्यावर बसते, दिवसभर झी मराठी, कलर्स मराठी, स्टार परवा सगळे चॅनल चेंज करते. ती आरामात टिकून बसते सोप्याला, पण तो मात्र कप फिरे घर. त्याला मात्र आपल्या बायको मुलांकरता रात्रंदिवस फिरावं लागतं. पण ऐका, बशी जर फुटली तर लोक फेकून देतात, पण कपाचा कान जरी तुटला तरी बायका फेकतात का? खरं बोला. तुम्ही म्हणता नाही नाही, मसाला ठेवायला तरी कामी येईल, मीठ ठेवायला तरी कामी येईल. अरे बिचाऱ्याचा कान तुटलाय तरी मसाल्याची चटकी कुणाला? त्यालाच. त्या पुरुषालाच सगळं काही सहन करावं लागतो. म्हणजे हा संसार अतिशय दुःखाचा आहे. मग आता ही कपबशीचं उदाहरण जर आपण घेतलं, बघा दोघं जण नवरा बायको कपबशी जर बाजारामध्ये गेले, म्हणजे एखादा किराणा सामान जर खरेदी करायला गेले तर किराण्याची पिशवा कोणाकडे? कपाकडे. कोणाकडे? कपाकडे. पैशांची पिशवी हिच्याकडे. आणि तिथून जर ते बस स्टँडला गेले, बस स्टँडला जाईपर्यंत जड पिशवी कोणाकडे? त्या कपाकडे. बरं, बस मध्ये जागा पकडायला कोण? कप. आणि सीटवर बसायला बशी. सीटवर बसायला बशी. मग बायको मुलांचं करून करून पैसा काही पुरत नाही, कर्ज काढायला कप. त्या कर्जाच्या पैशावर मजा करायला बशी. आणि कर्ज फिटत नाही म्हणून फाशी घ्यायला कप. आणि कपानं फाशी घेतल्यानंतर विम्याचे पैसे कोणाला? त्याला कुठं सुख? असा हा संसार आहे. आवडलं का? असा हा संसार आहे की आपल्या करता रात्रंदिवस सेट करत असत नाही का? ज्या वेळेला आपला बाप एखादीचा नवरा कामावरून घरी येतो ना, तेव्हा जरा त्याच्या जवळ जा. जीवनामध्ये आपले माईबाप आपल्या करता किती कष्ट करत असतात हो. जेव्हा मुलीनं तुम्हाला सांगते, जेव्हा आपला बाप कामावरून दमून घरी येतो ना, तेव्हा जरा त्याच्या जवळ जा. त्याच्या हृदयाची धाप ऐका, किती दमलेला असतो बाप, पण तरीही तो दुःख मनामध्ये दाखवत नाही, हसत असतो आपल्या घरामध्ये. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची भाकर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उघडेल, आधाराचा वड जणू वाकल आभाळ. त्याच्या इना पाचाळा जिन रानमाळ, जिन रानमाळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बघा आपल्या जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो. आपल्या जीवनामध्ये
श्रवण करता सांगेल. ही काळाची सांगायची गरज आहे. कारण का आत्ताच्या काळामध्ये मुलं आपल्या माईबापाला सांभाळत नाही, पण जीवनामध्ये आपले माईबाप आपल्या करता काय काय करत असतात. आज प्रत्येक इथे जमलेल्या प्रत्येक मातेला मी सांगून जाईल का जीवनामध्ये आपला बाप आपल्या करता काय काय करत असतो, आपल्या नवरा आपल्या करता काय काय करत असतो. फक्त मी जे गीत म्हणणार आहे ना ते प्रत्येकाला लक्षपूर्वक ऐका. आणि जिच्या हृदयाला लागेल ना ती सुनबाई आपल्या सासू-सासऱ्यांना कधीच घराच्या बाहेर काढणार नाही. तो मुलगा देखील आपल्या आई बापाला कधी घराच्या बाहेर काढणार नाही. कारण का तर आपले माईबाप आपल्या करता काय काय करत असतात जरा लक्ष देऊन ऐका. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करतू नाही म्हणून चटके खाई माझा पिता. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करतू नाही म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराचा तो पूर्ण करत नाही. दुःख लपवून हासतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई म्हणजे घराची भिंत, बाप आहे पाया घराचा, त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. पत्नीला जरीची साडी, नवे कपडे मुलांना आणून, बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून. तुटकी चप्पल केसाला नाही फणी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आई संता रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा. जपाट्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. वेदनांचा धनी, वेदनांचा धनी. अशा प्रकारे बघा प्रत्येकीच्या डोळ्यातून पाणी आलं, प्रत्येकीला बापाची आठवण आली. तुम्हाला मी सांगते, मी कॉलेजला 11वीला असताना म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी माझे वडील गेले. आज पावलोपावली वडिलांची गरज आम्हाला भासते, पावलोपावली आम्हाला वडिलांची आठवण येते. का जीवनामध्ये बाप किती महत्वाचा असतो. ज्याचे माईबाप गेले ना त्याला बापाची किंमत विचारा.
सुजाता मॅडम मगाशी म्हटल्या की आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्ही तिघीच बहिणी, तुम्हाला भाऊ तरी आहे, आम्हाला भाऊ नाही. 18 वर्ष झालेत आमचे वडील गेलेत. पण वडील गेल्यानंतर आमच्या आईने, म्हणजे आम्ही लहानपणापासूनच कीर्तनाची भजनाची आम्हाला आवड. वडिलांनी कीर्तनाला काय, भजनाला काय, हरिपाठाला सगळीकडे आम्हाला नेलं. वडिलांची इच्छा होती का माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आम्ही तिघी बहिणी कीर्तनकार आहोत, अनिता, वनिता, सुनीता. बापानं 3च मुली घडवल्यात. आमच्या तिघी बहिणींचे कीर्तन युट्यूबला आहे. आम्ही तिघी महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार आहोत. म्हणून आज हे सगळं वैभव बघण्याकरता वडील जिवंत नाहीत. इथे बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी युट्यूबच्या टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या चॅनलवर माझे कीर्तन झालेत. युट्यूबला माझे भरपूर कीर्तन आहेत. तुम्ही सगळे टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून मला बघता. पण दुःख एकच वाटतंय, ज्या वडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं करून जे काही शिकवलं हे बघण्याकरता आज वडील जिवंत नाही आहेत. पण वडिलांची इच्छा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची इच्छा आहे का माझ्या मुलींनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. म्हणून समाजाच्या सेवेकरता, समाजाचं प्रबोधन करण्याकरता आम्हाला जन्माला घातलं. म्हणून जीवनामध्ये आपले मायबाप आपल्याकरता फार कष्ट करत असतात. जे संसारात आपण जन्माला आले, मी मगाशी तुम्हाला सांगत होते, हा संसार म्हणजे आपल्याला असं वाटतंय हा संसार सुखाचा आहे, पण या संसारामध्ये फार मोठं दुःख आहे. एखाद्याचा मोठा बंगला, मोठी गाडी बघितली म्हणजे सुख नाही. आपल्यापेक्षाही सुंदर संसार करू शकतात त्यांना प्राणी, पशु, पक्षी असं म्हणतात. बघा, एक सुगरण नावाचा पक्षी आहे. तो पक्षी ज्या वेळेला आपल्या पिलांना एक खोपा निर्माण करतो ना, खोपा निर्माण करत असताना त्याची पसंती इतकी छान असते का ते ज्या झाडाला आपला खोपा निर्माण करायचा आहे, आपल्या पिलांकरता जो खोपा निर्माण करायचा आहे, ते झाड विहिरीच्या कडेला असावं, त्याची फांदी प्रवाहाच्या दिशेने असावी आणि अगदी फांदीच्या शेवटच्या टोकाला तो सुगरण नावाचा पक्षी आपला खोपा निर्माण करतो. बघा, वरती मुलांना राहायला, पिलांना राहायला खोपा तयार आहे, पण अजूनही त्या खोप्याला लांब असं परत हाता एवढे नळीसारखा पुन्हा एक खोपा निर्माण करतो. का माहिती आहे ती तुम्हाला? कारण का, झाडावरून सरपटणारा साप जर पिलांना खाण्याकरता जर आला तर त्याला त्या घरट्यापर्यंत पोहोचायला, त्या पिलांपर्यंत पोहोचायला त्याला असं 1 फूट खाली वाकून मग वरती तोंड करावं लागतं आणि तोपर्यंत त्याच्याच वजनाने साप कुठे पडतो. इतकं सुंदर घर आपण तरी निर्माण करू शकतो का? तो सुगरण नावाचा पक्षी इतका हुशार आहे. तो काय करतो, त्याच्या चोचीमध्ये दिवसभर फक्त तिळाच्या दाणा एवढाच मातीचा खडा बसतो. दिवसभर तो मातीचा खडा गोळा करणार, संध्याकाळपर्यंत त्याचा गोटी एवढा गोळा निर्माण करणार आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली का रात्रीच्या अंधारामध्ये चमकणारा कीटक, त्याचं नाव काजवा. त्या काजव्याला पकडून आणणार, आपल्या घरट्यामध्ये त्याला ठेवणार. रात्रभर लाईट जायचं टेन्शन नाही आणि बिल भरायचं टेन्शन. इतका सुंदर संसार आपण तरी करू शकतो का? त्या सुगरणीचा संसार माझ्या संत बहिणाबाईने बघितला. तिनं कुणाच्याच घराचं वर्णन केलं नाही हो, पण सुगरणीच्या घराचं मात्र वर्णन केलं. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाने टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाने टांगला. पिला निघाली खोप्यात त्याचा झुलता बंगला, पिला निघाली खोप्यात तिचा झुलता बंगला, तिचा पिलावरी जीव जीव झाडाने टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाने टांगला. तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाने टांगला. बघा, आपल्या मुलांकरता किती सुंदर संसार सुगरणीचा आहे. इतका सुंदर संसार आपणही करू शकत नाही म्हणून कुणीच म्हणायचं नाही का माझा संसार सुंदर आहे.
आणि बघा यावर्षी पाऊस किती पडणार आहे आपल्या अगोदर, शास्त्रज्ञांच्या अगोदर 4 महिने ज्यांना कळतं ना त्यांना पशु पक्षी प्राणी असं म्हणतात. म्हणजे ऐका, ज्या वेळेस पक्ष्यांनी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या घनदाट झाडामध्ये जर घरटं बनवायला जर घेतलं तर आपण लक्षात घ्यायचं या वर्षी भरपूर पाऊस पडणार आहे. आणि जर पक्ष्यांनी काटेरी झाडामध्ये जर आपलं घरटं बांधायला घेतलं तर त्या वर्षी आपण लक्षात घ्यायचं या वर्षी दुष्काळ पडणार आहे, अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे आपल्यापेक्षा कोणाला कळतं? पक्ष्यांनी. म्हणून माझा संसार सुंदर आहे आणि फार सुंदर संसार करू शकतो असं आपण संसारामध्ये अजिबात म्हणायचं नाही. कारण का, त्या संसारामध्ये जन्मात आले, मी मगाशीच म्हटले, आनंदाने हा संसार करायचा आहे. चटणी भाकर खाताय ना तरी आनंदाने खा, आपल्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दाखवा. दुःख अशा माणसाला सांगा का ज्या माणसाला दुःख आपलं आवडेल, तो आपलं दुःख वाटून घेईल. काही काही बायकांना सवय असते, घरामध्ये भांडण झालं की पटकन शेजारणीकडे जातात, तिला सांगतात माझी सासू अशी, माझा सासरा तसा, माझी जाऊ तशी, माझा नवरा तसा. आपल्या समोर त्या ऐकून घेतात, पण आपली पाठ फिरली का त्या लगेच म्हणतात तिला असंच पाहिजे. दुःख तिला सांगा की मनातलं दुःख तिला वाटलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते, या जगामध्ये आपलं दुःख जाणून घेणारा कुणीच नाहीये. माझ्या महिलांना कळकळीची विनंती असेल, तुम्हाला जर दुःख झालं ना, प्रत्येकाच्या घरात देव्हार आहे, देव आहेत, देवासमोर जा, रूमची कडी लावा. काय रडायचंय देवासमोर रडा, काय सांगायचंय देवाला सांगा. तुमच्या मनातलं दुःख जर तुम्ही भगवान परमात्म्याला सांगितलं ना, माझा देव तुमच्यावर जेवढी जेवढी संकट आलीत ना ती सगळी निवारण केल्याशिवाय राहणार नाही. ममे वंश जीवलोके जीवभूता सनातनहा मनाशष्टानी इंद्रियाणी प्रकृतीम स्थानिम कर्षती. म्हणून तुम्हाला आनंदाने जर नाचायचंय ना, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचायचंय ना, कीर्तनाचा आनंद घ्या, भजनाचा आनंद घ्या, वारीचा आनंद घ्या. तुम्ही इथे जर नाचलात ना, मग अशी महिला मंडळ तुम्ही नाचल्या, तुम्ही फुगड्या खेळल्या, तुम्ही कीर्तनात नाचल्या, याचा हिशोब देवानं वरती घेतला. माझा भक्त माझ्या करता नाचतोय. हळदीत नाचल्या, वरातीत नाचल्या, त्याचा हिशोब लागत, उलट नरकाची प्राप्ती. कुठे नाचा? कीर्तनात, भजनात. आणि बघा, सुंदर असा नरदेह दिला, वाईट मार्गाने अजिबात खर्च करायचा नाही. आजही काही काही लोक समाजामध्ये व्यसन करतात. तुम्ही ऐकून घरी जाऊन जरा नवऱ्याला सांगा, व्यसनमुक्त जीवन माणसाने जगलं पाहिजे. नुसती माणसंच नाही, काही काही बायका सुद्धा व्यसन करतात. कशाचं माहितीये? तुम्ही करता म्हणजे तुमच्या लक्षात आलं. सारेगमपधनीचा आलं का? बघा, म्हणजे अशी जी आपण व्यसन करतोय त्याच्यावर लिहिलेलं असं तंबाखूमुळे कर्करोग, पण वाचूनही आपण ती चूक करतोच. पण व्यसनमुक्त जीवन प्रत्येकाला जगलं पाहिजे. नाही का? एखाद्या बाईचा नवरा जर दारू पित असेल ना, तिच्या नशिबामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. बघा, दारुडी माणसं जेव्हा दारू पिऊन घरी येतात तेव्हा ती कधी शांत बसलेले बघितलेत का तुम्ही? का ते आले ना घरामध्ये शांत बसले? अजिबात नाही. बायकोलाच मारतील, गावाला शिव्याच काय देतील, ते अजिबात शांत बसत नाही. पण महिला मंडळ तुम्हाला सांगते, ती लोक अशी का वागतात त्याला फार मोठं कारण आहे. एक शेवटचं उदाहरण सांगते तुम्हाला. बघा, एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, गडबड करू नका, एक 5 मिनिटं फक्त. एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, एक वाघ आणि एक डुक्कर, 3 जण मित्र राहत होते. लक्ष नाही तुमचं? पहिला पोपट, दुसरा वाघ, तिसरं डुक्कर.
तिघजण मित्रांना हात होते. जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वाऱ्यानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट मरण पावला. तेवढ्यात वाघ तिथे आला. वाघाने बघितलं की अरे माझा जवळचा मित्र गेला, आश्रयाचं झाड गेलं, माझा जगून फायदा तरी काय. म्हणून त्या दोघांचा शोक करून करून तो वाघही तिथे मेला. आता पोपट मेला, वाघ मेला. तेवढ्यात तिथे डुक्कर आलं. डुकरानं बघितलं माझे दोन मित्र गेले, आश्रयाचं झाड गेलं, जगायचं कुणा करता. म्हणून त्या दोघांचा शोक करून करून ते डुक्करही तिथंच मेलं. आता ऐका, पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे तिघजण ज्या ठिकाणी मेले ना त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. बरं, त्या मोहाच्या झाडापासून काय तयार होते? काय चांगली माहिती आहे तुम्हाला? दारू. बरं, दारू पिली कोणी? माणसानं. ज्या वेळेला मनुष्य दारू पितो, मनुष्य दारू पिला की काही क्षणातच तो पोपटासारखा असा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. अजून जास्त चढली का वाघ हा सारखा तो गावामध्ये गल्लीमध्ये डलकळ्या फोडायला सुरुवात करतो. आणि अजून जास्त चढली का तो डुकरासारखा कुठेही रस्त्यामध्ये गटारीमध्ये लोळत. तुम्ही गडबड करू नका ना महिला मंडळ. म्हणजे ही लोक असं का वागतात त्याला कारण आहे. पण माझ्या महिलांचा फार जीव तुटतो नवरा जर दारू पित असेल तर. आपला नवरा जर दारू पित असेल तर प्रत्येक बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता भगवंताला नवस करत असते आणि देवाला म्हणते, देवा अरे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. माझ्या माहेरी गा श्रीमंतीचा थाट, श्रीमंतीचा थाट. दारुनया केली माझ्या संसाराची वाट, दारुनया केली माझ्या संसाराची वाट. माझ्या माहेरी गा वाटे मला भूषण, वाटे मला भूषण. दारुड्या घरी गेलं मला देऊ कोणा भूषण. अशा प्रकारे ती बोलत असते. आता शेवटी 2 मिनिटं महिलांकरता हा कार्यक्रम आहे. सगळ्या महिलांनी एकदा उभं राहायचंय, सगळ्यांनी उभं राहायचंय आणि शूटिंग मध्ये दादा सगळ्यांची शूटिंग घ्या. शेवटच्या आपण 2 मिनिटांमध्ये गवळण म्हणणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना आनंदाने नाचायचंय का? तर महादास साहेबांनी आपल्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलाय. म्हणजे त्यांनाही कुठेतरी वाटलं पाहिजे की खरंच माझ्या महिलांना आनंद झालाय. मग वरती स्टेजवर या सगळ्यांची जरा शूटिंग घ्या. सगळ्यांनी छान नाचायचंय. कोणी कृष्ण बाना, कोणी राधा बाना. मला तुझ्याकडे अरे अरे ये तो माईक दे तिच्याकडे. या तुम्ही समोर या. अरे अरे कृष्णा नको 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 हात घालून डेऱ्यात. अरे अरे कृष्णा नको 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 हात घालून डेऱ्यात. तुला गोडी
बालकृष्ण भगवान की विजयजी महाटा साहेबांचा विजयजी महाटा साहेबांचा वा 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 सगळ्यांनी खाली बसून घ्या. या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे शहरप्रमुख विजयजी मानेसाहेब यांना मी आभार परत दोन शब्द रामकृष्ण आहे. गणपती बाप्पा नाटा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. विजय नाटा फाउंडेशन व महिला सखी मंच यांच्या वतीने आज हरिभक्त परायण सौ अनिताताई पाटील यांचं जे काही प्रवचन महिलांसाठी आयोजित केलेलं होतं. प्रथमतः सर्व महिला भगिनींना मी शुभेच्छा देतो की कमी वेळेमध्ये आज तुम्ही या ठिकाणी 2 वाजल्यापासून आलेला आहात आणि सर्वांचा आशीर्वाद नाटासाहेबांना आहे ताई. कारण नाटासाहेबांचं एवढं सुशिक्षित नेतृत्व आम्हाला वाटतंय. आमच्या वॉर्डमध्ये 200-300 महिला आल्या सर्वच ताई 50-50 रुपये पावती म्हणजे सदस्य मेंबरशिप देऊन आलेले आहेत आणि खरोखर सर्व महिला भगिनींचं मी शतशः आभार मानतो. त्यातल्या त्यात मी गार्गी नाटा ताई असतील, शुभांगी ताई असतील व त्यांच्याबरोबर सर्व विभागातील 30 महिला असतील यांचा आभार मानतो. तुम्ही असंच काम करत राहा. कारण पाटील ताई नाटासाहेबांसारखं नेतृत्व आज सुशिक्षित नेतृत्व या नवी मुंबईला मिळालेलं आहे. एखादा आमदार खासदार मंत्री नसताना एक सामान्य घरातली महिला 5-5 तास नाटासाहेबांसाठी या ठिकाणी कार्यक्रमात आलेले आहे आणि म्हणून या महिलांचा आशीर्वाद नाटासाहेबांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या भाऊबीजची भेट म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की नाटासाहेबांसारखा सुशिक्षित आमदार आपल्याला करायचा आहे. कारण तुमच्यासारख्या महिलांचा आशीर्वाद नाटासाहेबांच्या मागे आहे आणि आपण 25,000 महिलांना देवदर्शनासाठी नेणार आहोत ताई. आणि काय नाटासाहेब कुठली काही निवडणूक आली म्हणून तुमच्यासाठी काम करत नाही. कित्येक वर्ष आयुक्त म्हणून काम केलं, नंतर 10 वर्ष फाउंडेशनच्या मार्फत काम केलं. म्हणून नाटासाहेबांना मी एवढंच सांगतो की तुमच्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वाची आज या नवी मुंबईला गरज आहे. आणि मिलिंद सुरेराव असतील, त्यांच्या सौभाग्यवती असेल आणि मोरे साहेब तुम्ही पण चांगलं महिलांना संबोधन केलं. सर्व महिला भगिनी नाटासाहेब येणार होते पण वर्षावर सीएम साहेबांनी अर्जंटमध्ये मिटिंग लावली म्हणून त्यांच्या वतीने तुम्हाला नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व म्हणजे घोडेकर साहेब असतील, मी असतील, मिलिंद असेल आलेलो आहोत. आम्ही कुठले नेते नाहीत, नाटासाहेब कुठल्या राजकारणासाठी काम करत नाही, पण गार्गीताई असतील, सूर्यराव ताई असतील, सरोज ताई असतील, हा तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचा असाच आशीर्वाद नाटासाहेबांवर असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिट मला बोलायचे. आज या ठिकाणी विजयजी नाटा फाउंडेशनच्या वतीने महिला विकास मंच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा गार्गीताई रोहन महाटा, कार्याध्यक्ष आमच्या शुभांगीताई मिलिंद सूर्यराव यांच्या वतीने आमचे विजयजी नाटा साहेब मागे जी माझं वाशीला कीर्तन झालं तेव्हा ते स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांचं महिलांकरता खूप मोठं कार्य म्हणून सगळ्या महिलांनी आपल्याला सगळ्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. आणि माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहणार आहे. आपल्या सर्वांनाही त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि तुम्ही जेवढं त्यांच्या पाठीमागे राहाल तेवढे साहेब विजयजी नाटा साहेब तुमच्या करता कार्य करत राहतील. अशी वेगवेगळी कार्यक्रम आयोजित करत राहतील. मी मगाशीच मागच्याही कार्यक्रमात म्हटले होते आणि आताही एका मिनिटात सांगेल की विजयजी नाटा साहेबांना सगळ्या महिलांचा पाठिंबा आहेच, पण इथून पुढेही असाच तुमचा पाठिंबा असू द्या. आणि निश्चितच की कुणासाठी माणसं येत नसतात. मुंबई सारख्या ठिकाणी आज 1000-1500 महिलांची गर्दी जवळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. माने साहेब, आज एवढ्या महिला येणं सोपी गोष्ट नाही. साहेबांचं कार्य चांगलं आहे म्हणून तुम्ही 2 वाजल्यापासून 7 वाजले तरी तुम्ही या ठिकाणी बसलात. असाच पाठिंबा, असाच आशीर्वाद तुमचा त्यांच्या पाठीशी राहू द्या. भविष्यात ते निश्चितच आपल्यासाठी, आपण त्यांना जर मोठं केलं तर निश्चितच ते आपल्या करता काही ना काहीतरी चांगलं कार्य करतील. टाळ्या रूपी आशीर्वाद एकदा जोरदार आपल्या सर्वांना त्यांना द्यायचा आहे. रामकृष्ण. मागे एक थोडा आवाज दे मला. मागच्या बाजूला कोणीही गर्दी करू नका, तो दरवाजा उघडला जाणार नाहीये. मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलेलं, मी ज्या सूचना देईल त्याचं आपण पालन करा, कृपया सहकार्य करा. कारण बऱ्याच जणांबरोबर लहान मुलं आहेत, ज्येष्ठ महिला आहेत, त्यामुळे गेटवरती गर्दी करू नका. आपण पहिला रो, त्यानंतर दुसरा पूर्ण रो, नंतर तिसरा रो, नंतर चौथा, नंतर 5वा, असा क्रमवारपणे गेला तर बाहेर देखील वाटप करायला सोपं जातं आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो. जरा गेट रिकामं करा आणि पहिला रो पहिल्यांदा ऐका. दुसरा महत्वाचं, ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांनाच भेटवस्तू मिळणार आहे. ज्यांना भेटवस्तू मिळाली नाही त्यांनी आपलं नाव नोंदवायचं आहे महिला विकास संचामध्ये.
आणि त्या ठिकाणी आपण कुपन, हा कार्यक्रम सातत्याने चालू आहे. आज जसा सिबडीला आहे, मागे विश्वास भावेला होता, आता नेरूळला होईल. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव नोंदवून कुपन घ्या आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला भेटवस्तू मिळेल. कुणी रागवायची आवश्यकता नाही, पण आज ज्यांना कुपन देण्यात आलेलं आहे त्यांना मिळेल. त्यांनी जर बहिणीचं, वहिनीचं, ताईचं, मामाचं म्हणजे बाजूचं कोणाचं आणलं असेल ते कुपन मिळणार नाही. एका महिलेला एकच भेटवस्तू मिळेल. ते कुपन तुम्ही ठेवा, पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या कुपनवरती त्या वहिनीलाच पाठवा, कारण या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. चला, या ठिकाणी प्रथमतः सरोजताई पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान आणि आजच्या कार्यक्रमाचं मानधन सन्माननीय शुभांगीताई मिलिंद सूर्यराव यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आहे. क्रम बदलण्यासाठी मला कोणीही सांगू नका. तो गेट ओपन होणार नाही. शांत 10 मिनिटात हा कार्यक्रम संपतो. परवा देखील झालेला आहे. हा रो तुम्ही आहात का याच्यामध्ये? कुपन आहे काही सोडा ना तुम्ही. चला ना, एक पहिला रो फक्त, पहिली चला. कुपन नाही, त्याला काही मिळणार नाही. त्यांनी उजवी बाजू घेऊन खाली उतरायचं आहे. सावकाश ऐका ना, बसा. पहिली रो तर संपू द्या. ज्यांना कुपन नाही त्यांनी उजव्या बाजूने खाली जावं हवं तर. ज्यांच्याकडे कुपन आहेत त्यांनीच. चला, मधलं आता सेकंड रो घ्या. कुपन तुम्हाला विजय नाटा फाउंडेशनला नाव नोंदणी करावी लागेल. ज्यांना नाव नोंदवायचं त्यांनी मला संपर्क साधा. गडबड करू नका. ऐका माझं, तुम्ही सोडा. ताई तुम्ही गेट वरून सोडा. ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांना मिळेल. एका कुपनवर एकच हे मिळेल, भेटवस्तू. चला, ही लाईन ऐका. तिसरी लाईन उठू नका, दुसरी पुढे जावा. हो ताई, चला पटापट ज्या आहेत त्या. चला, या सेकंड फक्त या. बघा, गडबड गोंधळ करू नका. सहकार्य मागे